महत्त्वाची यावेळची बातमी। मराठा आरक्षणासाठी मराठा शिवसैनिक सेनेने आंदोलन केलंय। राष्ट्र ऋषी नानाजी देशमुख यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुख्यमंत्री कडोळी या गावी आले होते। यावेळी मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना काही कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून हात उंचावून घोषणा दिल्या। मुख्यमंत्र्यांचं भाषण संपल्यानंतर मराठा शिवसैनिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष विनायक भिसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मान्यवरांच्या गाड्या रोखण्याचा प्रयत्न करत आंदोलन केलं। यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी लाठीचार्ज केला, त्यामुळे कार्यक्रमासाठी आलेल्या गर्दीतील लोकांची धावपळ झाली। यावेळी अनेक सामान्यांनाही लाठीमार झाल्याचा आरोप होतोय। सर्व मराठ्यांचे मोर्चे शांततेने निघाले, परंतु या सरकारला लाखोचे मोर्चे निघून सुद्धा या मुख्यमंत्र्यांना जाग येत नाही। त्यामुळे यापुढे मराठा शिवसैनिक सेनेच्या माध्यमातून मराठ्यांना आरक्षणाची मागणी असो किंवा अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्यात येवो, या मागणीसाठी ज्या ठिकाणी मुख्यमंत्री जाईल त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये अशाच घोषणा देण्यात येईल आणि मराठा शिवसैनिक सेनेच्या माध्यमातून याचा निषेध करण्यात येईल। आणि आज हिंगोलीमध्ये जी मुख्यमंत्र्यांची सभा झाली, या सभेमध्ये मराठा शिवसैनिक सेनेच्या पूर्ण कार्यकर्त्यांनी या सभेमध्ये अशीच घोषणा देऊन मुख्यमंत्र्यांची कानउघडणी करण्यात आली आहे। इथूनच आपले प्रतिनिधी गजानन देशमुख आपल्याबरोबर आहे। गजानन, आपण बघतोय मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ झालेला आहे, काय नेमकं घडलं जरा सविस्तर सांगा। हां, बरोबर आहे। एकूणच हिंगोली जिल्हा हा नेहमीच मराठा आंदोलनासंदर्भात सक्रिय राहिला आहे। सुरुवातीला कोपर्डीची जी घटना घडली होती त्या घटनेत सुद्धा पहिल्यांदा बस जाणारी ही मराठा शिवसैनिक सेनाच होती। आणि आज एकूण सगळी पत्रकं दाखवून जी मध्यवर्ती रस्ता होता त्या रस्त्यात अडवून यांनी आंदोलन केलंय आणि मराठा आरक्षण लागू करा अशा पद्धतीच्या घोषणा केल्या। त्यातल्या त्यात अॅट्रॉसिटी रद्द करा अशी ही एक घोषणा त्याच्यामध्ये होती। अशा पद्धतीच्या विविध घोषणा होत असताना इथे मोठ्या प्रमाणात गर्दीचं वातावरण होतं आणि पोलिसांनी त्या सगळ्या आंदोलक सहज पद्धतीने त्यांना अटक करता आली असती, पण पोलिसांनी कुठलंही तारतम्य न बाळगता या आंदोलकावर लाठीचार्ज केला। नुसता त्यांच्यावरच लाठीचार्ज नाही केला तर ही सगळी जी गर्दी आहे ही पांगवण्यासाठी त्या गर्दीतल्या लोकांवर सुद्धा लाठीचार्ज केल्याचं इथे दिसतंय। आणि एक सहज पद्धतीने हे आंदोलन त्यांना आंदोलक नेता आले असते, ताब्यात घेता आले असते, पण पोलिसांनी कुठलंही तारतम्य बाळगलं नाही आणि सामान्य माणसांना सुद्धा तिथं लाठीचार्ज केलाय आणि त्यामध्ये बऱ्याचशा गाड्या वगैरे पण पडल्या होत्या। आणि अशा पद्धतीनं एकूणच हे सगळं जे आंदोलनाचा मुद्दा आहे तो मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने निमित्त साधून त्यांनी साधलेला आहे। धन्यवाद गजानन, ही माहिती दिल्याबद्दल। गजानन देशमुख आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।